No, that meeting was held in DC office. संकल्प Regarding 100% Kannada enforcement in Belgaum and surrounding area. So the thing is that we are requesting, if you are doing 100% Kannada imposition in state, you should exempt 865 villages which are disputed, because we Marathi people live in majority. So we just request you to exempt our area in that enforcement. So इसीलिए हम लोग बोल रहे हैं कि ये जो संवैधानिक अधिकार हमको संविधान से मिला है, इसमें आर्टिकल 29 ब्रैकेट ए, 350 आर्टिकल 19 और 350 बी का यहाँ पे थेट उल्लंघन होता है। इसलिए आप थोड़ा सोच के, क्योंकि यहाँ पे कन्नड़ और मराठी पीपल अभी सालों से एक साथ वर्ष से रह रहे हैं, मगर यहाँ पे क्या है, अभी आप कैंपेनिंग जो आपने एक इलेक्शन यहाँ पे लड़ा है, आपको मालूम होगा कि दिस इज द मराठी मेजोरिटी एरिया। तो जो डिस्प्यूटेड एरिया है उसको बाजू में रख के बाकी राज्य में 100% इम्पोजिशन किया तो हमको कुछ दिक्कत नहीं है। यहाँ पे जब तक द मैटर इज पेंडिंग इन सुप्रीम कोर्ट, सो टिल द सुप्रीम कोर्ट गिव इज जजमेंट, तब तक तो ये जो सख्ती है ये रोकनी चाहिए, इतनी ही हमारी रिक्वेस्ट है। तो इसके लिए आप थोड़ा प्रायोरिटी लेवल पे एक Sir, one more thing, sir. When the linguistic minorities chief secretary Shiv Kumar came a couple of weeks ago, they said that till the Supreme Court give its judgment, you should give all the documents and all the things should be in Marathi along with Kannada. So they have given written guidelines to the DC and Corporation Commissioner. दो दिन पहले भी आया discuss with the DC. Yeah. दो दिन पहले ही आया You met the DC? Yeah, we already met, sir. मेमोरेंडम दे दिया. Okay. Tomorrow there is a meeting with the DC. I'll discuss everything. Yeah, we request you to follow up, sir. Thank you. करण्याच्या बैठकीमध्ये बेळगावमध्ये 100% कन्नड सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता तो तात्काळ थांबवावा आणि मराठीला सन्मानानं सर्व ठिकाणी स्थान द्यावं यासाठी आज खासदारांना, बेळगावच्या खासदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज अचानक दुपारी निरोप आल्यामुळे गडबडीत आम्ही येऊन हे निवेदन आज दिलेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला, त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात, त्याचा तुम्हाला अनुभव आला असेल। त्यामुळे त्यांचा विचार करून तुम्ही ही कन्नड सक्ती थांबवावी आणि किमान 865 गावांना या सक्तीतून वगळावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। त्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्याच त्यांची बैठक होणार आहे, त्या बैठकीत हा विषय घेईन असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी काहीतरी याच्यावर पावलं उचलतील तशी आशा करूया। कन्नड सक्ती ही आताच नाही तर 86 पासून लागू केलेली आहे। वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीनं रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत। यावेळी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आमच्या भावना त्यांना समजाव्या म्हणून आम्ही प्रत्येकाची भेट घेतोय। त्यामुळं त्यांनी आमच्या भावना समजावून घ्याव्यात आणि याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं, अन्यथा आता मध्यवर्तीने सुद्धा मोर्चा त्या ठिकाणी जाहीर केलेलाच आहे। अशा पद्धतीनं वेळोवेळी मराठी माणूस रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय आणि करेल अशी मी ग्वाही देतो। भविष्यात सुद्धा जे राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटून आम्ही विनंती करू, सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा घेतला नाही, तोडगा काढला नाही तर नक्कीच याचे तीव्र पडसाद त्या ठिकाणी मराठी भाषिकातून उमटतील असं